आज पेटनाका नानासाहेब माडिक कॉलेजच्या प्रांगणामध्ये आज नानासाहेब माडिक यांचे 6वे स्मृती दिन यासाठी पूर्ण जिल्ह्यातून वेगवेगळ्या समाज क्षेत्रात काम करणारे लोक, राजकीय क्षेत्रात काम करणारे लोक इथं पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी येत आहेत। आपल्यासोबत आत्ता बोलण्यासाठी शिवसेने शिंदे गटाचे जिल्ह्याचे नेते गौरवभाऊ नायकुडे आहेत। तर त्यांच्याकडून जाणून घेऊया की नेमकं माडिक कुटुंब, नायकुडे कुटुंब यांचे ऋणानुबंध कसे होते। भाऊ नमस्ते। नमस्कार। आज नानासाहेबांचा 6वा स्मृती दिन आहे, काय भावना आपले आणि त्यांच्या कुटुंबाचे संबंध कसे होते। नानासाहेबांचे आणि पद्मभूषण डॉक्टर नागनाथ अण्णा नायकवडी यांचे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध होते। क्रांतिशय नागनाथ अण्णांना कधीही म्हणजे कोणी तलवार दिली नव्हती। नानासाहेबांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त तलवार येऊन दिली होती आणि एक कौटुंबिक संबंध नानासाहेबांनी अतिशय जिव्हाळ्याचे पहिल्यापासून सांभाळले। कायम मी सुद्धा सरपंच असल्यापासून प्रत्येक वेळेला आदरानं बोलवणं, लहान आहे म्हणून कधीही दुजाभाव न देता गाडीत जवळ घेणं आणि प्रत्येक ठिकाणी जाताना सरपंच आपण असं करूया तसं करूया इतका मोठा माणूस असताना सुद्धा आमचं त्यावेळी सुरुवात होती तरीसुद्धा रिस्पेक्ट द्यायची पद्धत किंवा आदरानं बोलायची नानासाहेबांची अतिशय वेगळी होती। नाना राजकीय म्हणून नव्हे तर सगळ्यांशी कौटुंबिक म्हणून त्यांनी नातं ठेवलं आणि दिलदार दानतदार माणूस म्हणून आपल्या जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त मोठी ओळख असेल तर नानासाहेबांची ओळख आहे आणि आमचं पहिल्यापासूनच अतिशय कौटुंबिक आणि जिव्हाळ्याचे संबंध राहिलेले आहेत। भाऊ आपल्याला असं एखादा किस्सा आठवतो की जेणेकरून त्यांच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव आपल्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्राच्या जीवनावर पडलेला आहे। नानासाहेबांनी ज्या वेळेला जिल्हा परिषदचे इलेक्शन होते त्यावेळेला आम्ही सगळे आघाडीचे घटक एकत्र आम्ही बसत होतो। तर त्यावेळेला नानासाहेबांनी सगळ्यांना सांगितलं होतं की हा वाळव्याचा सरपंच, मी सरपंच होतो त्यावेळी, बावचे आणि वाळवा दोन्ही जिल्हा परिषद गट हा एकटा लढवेल आणि त्याच्याकडे सगळ्यांनी लक्ष द्यायचं आणि त्याला मध्ये कोणी अडचण करायची नाही, इतका विश्वास आणि पाठीवर थाप टाकायची भूमिका नानासाहेबांची होती। ओके, तर हे होते गौरव नायकुडे यांनी नानासाहेबांच्या बद्दल त्यांच्या आयुष्यात आलेले काही प्रसंग आहेत हे त्या इथं बोलताना त्यांनी एकत्रित केलेले आहेत।